हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला घरच्या घरी मस्त हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा चमचमीत असा पालक राईस कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. कारण इथं बघा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा चमचमीत पालक राईस बनवून दाखवते आहे. तर पालक राईस बनवण्यासाठी बघा इथं मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला होता. कोलम तांदळाचा बघा मी छान असा भात शिजवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं कोलम तांदळाऐवजी बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. बासमती तांदळाचा बघा मस्त असा मोकळा सुटसुटीत भात तयार होतो. इथं मी कोलम वापरते आहे कारण मला बघा पूर्ण सुटसुटीत भात नाही पाहिजे, थोडासा नॉर्मल असा चिकट भात हवा आहे. त्यामुळे इथं मी कोलम तांदूळ वापरलेत. त्यानंतर इथं बघा इथं मी अर्धी जोडी पालक छान अशी नीट करून घेतली, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतर बघा नीट करून घेतलेली जी पालक आहे ती पालक मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे. त्याचसोबत यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि अगदी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून बघा याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. याची मस्त अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं. तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी पालकची छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. जास्त पातळ नाही, अगदी थोडीशीच आहे बघा. आता ही प्युरी मी थोडीशी साईडला काढून घेते आणि बघा बाकीची तयारी दाखवते. इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतला आहे, बघू शकताय. त्याचसोबत 8 ते 10 काजू घेतले, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा. इथं काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी थोडासाच पालक राईस बनवते आहे त्यामुळे इथं मी थोडेच काजू घेतलेत. त्यानंतर बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये बघा छोट्या पळीने 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये पहिल्यांदा बघा मी काजू छान असे फ्राय करून घेते आहे. इथं मी काजू बघा अगदी थोडंसं हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय मस्त असं बघा हलकासा रंग चेंज झालेला आहे. मस्त असे आपले काजू छान असे खरपूस फ्राय झालेले आहेत. आता हे काजू मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये बघा मी राईस बनवून घेणार आहे. तेल ऑलरेडी गरम आहे. आता यामध्ये बघा मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालते आहे. जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची. जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये बघा थोडासा कढीपत्ता आणि कट करून घेतलेला कांदा घालते आहे आणि त्याचसोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा बघा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा इथं थोडीशी टोमॅटो प्युरीसुद्धा वापरू शकता. इथं मी वापरत नाही, मी फक्त कांदा वापरते आहे. बघू शकताय कांदा मी छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. मस्त असा आपला कांदा बघा छान फ्राय होत आलेला आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे. त्यानंतर यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, त्याचसोबत थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये बघा आपण जी पालकची प्युरी बनवून घेतलेली होती ती पालकची प्युरी मी यामध्ये घालते आणि त्याचसोबत यामध्ये बघा चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ऑलरेडी भात शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजाने इथं मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही बघा पालकची जी प्युरी आहे ती पालकची प्युरी आपल्याला छान अशी बघा 10 मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे. कारण इथं आपण प्युरी बनवताना पालक कच्ची वापरलेली होते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बघा पालक पहिल्यांदा छान शिजवून घेऊ शकता आणि नंतर त्याची प्युरीसुद्धा बनवून घेऊ शकता. इथं मी पहिल्यांदा बघा पालक छान प्युरी बनवून घेतली आणि नंतर बघा 10 मिनटासाठी इथे मी पालकची प्युरी छान अशी शिजवून घेते आहे. बघू शकताय 10 मिनिट झालेले आहे. त्यावरचं झाकण काढले. मस्त आपली जी प्युरी आहे ती छान अशी आटत आलेली आहे. यामधलं पाण्याचं जे मॉइश्चर आहे ते कमी होत आलं आहे बघा. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मस्त अशी आपली बघा पालक दिसायला लागलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशीसुद्धा बघा या स्टेजला याची भाजी बघा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. ही भाजीसुद्धा चपातीसोबत खायला खूप छान लागते. आता यामध्ये बघा मी शिजवून घेतलेला जो भात आहे तो भात मी यामध्ये काढून घेतला आहे. आता भात आपल्याला बघा छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी फुल गॅसवरती बघा 3 ते 4 मिनटासाठी हा पालक राईस बघा छान असा परतून घेते आहे.
बघू शकताय मस्तसा कलर आलेला आहे. इथं मी अगदी सिंपल पालक राईस बनवते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्यासुद्धा बघा तुम्ही हा राईस बनवताना वापरू शकता, किंवा थोडंसं पनीरसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा भात बघा खायला खूप छान लागतो. इथं मी अगदी सिंपल बघा पालक राईस बनवलेला आहे. तुम्हाला मी हा पालक राईस एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती मस्त असा झालेला आहे. मस्त गरम गरम आहे, छान वाफा सुटायला लागलेल्या आहेत. हा पालक राईस बघा तुम्ही असाच खाऊ शकता, किंवा बघा छान दहीसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्हाला बघा लहान मुलांना बघा टिफिनला वगैरे काय बनवून द्यावं सुचत नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा बघा तुम्ही अगदी झटपट असा हा पालक राईस बनवून मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता बघा, किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बघा अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर मस्त पालक राईस मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. वरतून छान असे फ्राय केलेले काजू घातलेत. आपल्या पालक राईसला मस्त असा कलर आलेला आहे, आणि जितका दिसायला हा राईस छान दिसतोय बघा तितका चवीला अप्रतिम असा लागतोय, आणि अगदी बनवायलासुद्धा झटपट आहे. अगदी 10 ते 15 मिनटात बनवून तयार होतो. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बघा झटपट असा पालक राईस बनवून बघा, आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.